माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद यांची युग बदल न्यूज मराठीला विशेष मुलाखत। अकोला जिल्हा मुद्रक संघ या नावाने आमची एक संस्था आहे आणि आम्ही मुद्रकांसाठी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो आहे। या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी आणि विविध गरजूंना महत्त्वाच्या काही गोष्टी या पुरवतो। असे आमचे विविध कार्यक्रम असतात। त्यामध्ये आम्ही काल एक 50 वर्षापासून या मुद्रक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, काही बाइंडर्स आहेत, काही प्रिंटर्स आहेत, काही ऑपरेटर्स आहेत, त्यांच्या सत्काराचं एक नियोजन केलं होतं। त्यासोबतच आम्ही काही आमच्या मुद्रक ज्यांनी अनेक मुद्रण क्षेत्रामध्ये अनेकांना कामं दिली, रोजगार उपलब्ध करून दिला, आजपर्यंत सेवा करत आलेले सेवाव्रती जे आहेत, 50 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी या क्षेत्रात काम केलं, त्यांना आम्ही जीवन गौरव देऊन गौरवान्वित केलेलं आहे। या कार्यक्रमाला बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष आपल्याला लाभले आहेत। प्रमुख अतिथी म्हणून ते काल उपस्थित होते आणि ते त्यांचं मत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मी बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मराठी पत्रकार परिषदेचा संस्थापक आहे। अशा विविध क्षेत्रामध्ये मी काम करत आलेलो। हे काम करत असताना आम्ही जीवनाचे विविध पैलू पाहिलेले आहेत आणि हे जीवनाचे विविध पैलू पाहत असताना कालचा एक अविस्मरणीय न भूतो आणि भविष्यती असा कार्यक्रम या अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपजी गुरुकुद्दे यांनी आयोजित केला होता। माणसाला कुठेतरी समाजामध्ये वाव देणं आणि त्याला संधी देणं ही दुरापास्त घटना आहे, परंतु कालचा कार्यक्रम आयोजित करून श्री प्रदीप गुरुकुद्दे यांनी एक 3 ते 4 कार्यक्रमाचं आयोजन गेल्या कालच्या 4 तासाच्या कार्यक्रमामध्ये केलं। सुरुवातीला लोकांना हास्य मिमिक्रीचा कार्यक्रम माननीय गजानन दोंगडे यांचा होता। त्यानंतर बासरी वादनाचा एक अविस्मरणीय चौरसिया यांचे शिष्य म्हटलं हरकत नाही त्यांचा होता आणि स्वतः प्रदीप गुरुकुद्दे हे स्वतः गायक असून आणि त्यांच्या गायकीचा अनुभव या अकोलातील मुद्रकांना आणि मुद्रकांच्या परिवाराला त्याने आणून दिला। हे माझ्या दृष्टीनं अत्यंत मोलाची गोष्ट आहे। हे करत असताना त्यांनी सर्व थरातील लोकांना काल निमंत्रित केले, जे आमदारापासून आमदार नितीन देशमुख, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती। परंतु मी सुरुवातीला म्हटलं जसं न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय झालेला आहे। त्याबद्दल आणि संधी मला त्यांनी बोलवून पाहण्याची दिली, ऐकण्याची संधी दिली आणि बोलण्याची संधी दिली आज तुमच्यासमोर, हे मी माझा गौरव समजतो आणि त्याबद्दल मी गुरुकुद्दे यांना धन्यवाद देतो। महत्त्वाची गोष्ट असे की आपण एक गायनाचा कार्यक्रम किंवा असा कार्यक्रम एका दुसऱ्या माणसाचा घेतो, परंतु कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध प्रकारचे कलाकार एकत्र आणले होते। हे कालच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे, कारण जवळजवळ माझ्या माहितीनं 10-12 पेक्षाही अधिक कलाकार गायकाचे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या प्रत्येकाने इतकं चांगलं गायन केलं की जात असताना तो मनामध्ये एक चांगला आयुष्यातला धडा म्हणून म्हणणार हरकत नाही किंवा एक चांगलं मिळालेला संधी समजून आज जो त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग होता तो घरी गेलेला आहे। आमच्या महाराष्ट्र मुद्रण परिषदेला त्यांनी एक चांगला कार्यक्रम दिला आणि आमच्या महाराष्ट्र मुद्रण परिषदेला अशा प्रकारे वाटचाल करण्याची संधी
या मिळणार आहे तो एक आदर्श ठेवून आमचे इतरही मुद्रक संघ, कारण माझे हे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 83पेक्षा अधिक मुद्रक संघ आहेत. मोठ्या जिल्ह्यापासून मुंबईपासून छोट्या छोट्याशा गावापर्यंत आमचा हा मुद्रकांचा व्यवसाय चालू आहे आणि त्या मुद्रकांच्या संघटना आहेत. त्यामुळं या मुद्रकांना एक आपल्या जीवनामध्ये एक वेगळं ऐकण्याची संधी प्रदीपजीने आणून दिली. याबद्दल पुन्हा एकदा मी महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. असेच आपलं कौतुकाचे कार्यक्रम आपल्यातून अधिक चांगले घडवत, अधिक कलाकारांना ती संधी देऊन, अधिक कलाकारांना तुम्ही जनमानसामध्ये पुढे कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.